स्वागत आहे तुमचं चौकातल्या चर्चावर. आपण या चौकातल्या चर्चांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयावरती चौकात काय चर्चा चालू आहे ते जाणून घेत असतो. आजचा आपला विषय क्रिकेटचा. काल वर्ल्ड कप जिंकल्यापासून महाराष्ट्रातल्या चौकात एकाच प्लेअरची चर्चा चालू आहे. प्लेअरचं नाव आहे संजू सॅमसन. का चर्चा चालू आहे माहितीये का? कारण त्याला एक मौका मिळाला आणि त्या मौक्यावर त्याने असा चौका मारलाय की विश्लेषकांची अक्षरशः बंबेरी उडाली. होय, मौकाच मिळालाय. कारण मागच्या 2 वर्षापासून संजू सॅमसन असा स्ट्रगल करत होता की तो परत क्रिकेट खेळू शकेल की नाही याची सुद्धा शंका लोकांना वाटत होती. पण आता काय झालंय तर मागच्या 2 वर्षापासून संजू सॅमसन करत असलेलं स्ट्रगल फळाला आलंय आणि आजच्या 5 मॅच मध्ये असा काय क्रिकेट त्याने खेळलंय की 5 मॅच मध्ये संजू सॅमसनने थेट वर्ल्ड कपच्या प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब घेऊन गेलाय. हे प्रत्येकाला जमतं असं नाही. आम्ही लहान होतो ना त्यावेळेस एक पिक्चर आला होता, 1998 साली आला असेल, त्याच्या आसपासच 97 होतं पिक्चरचं. त्याच्यात एक डायलॉग होता, मौका सभी को मिलता है लेकिन उसे पकडना हर किसी को नहीं आता. हा मौका संजू सॅमसंगला मिळाला आणि त्याला तो पकडता आलाय. हेच मागच्या मॅच मधून आपल्याला दिसून आले. 5 मॅच, एकात नाबाद 97, 2 मध्ये 89 रन. सोपं नसतंय ते, पण अशा परिस्थितीत ज्या वेळेस संजू सॅमसंगला 2025च्या T20 वर्ल्ड कप मधनं आउट करण्यात आलं होतं त्याच्या परफॉर्मन्सवरून. त्याच्यानंतर IPL मध्ये त्याची चांगली चलती होती. राजस्थान टीमचा कॅप्टन असलेला संजू सॅमसन राजस्थान टीमने डायरेक्ट रिलीज करून टाकला. पुन्हा स्ट्रगल. हे स्ट्रगल त्याच्या आयुष्यातलं संपत नव्हतं, पण संजू खेळत राहिला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये करत राहिला. या कामगिरीच्या जोरावरच संजू सॅमसनला संधी आली, पण प्लेइंग 11 मध्ये मात्र संजू सॅमसन दिसत नव्हता. शेवटच्या 5 मॅच मध्ये मात्र त्याला संधी द्यायचं ठरवलं आणि इथंच गेम फिरला. संजू सॅमसन असा काही खेळला त्यानं 2 वर्षात त्याच्यावर होत असलेल्या टीकेला, तो करत असलेल्या स्ट्रगलला, नियतीला देखील आपल्या बॅटनं उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं की त्याने थेट देशाला वर्ल्ड कप पर्यंत नेऊन ठेवलं, फायनल पर्यंत नेऊन ठेवलं आणि फायनल देखील बॅट अशी तळपली की विश्वचषकावरती सलग दुसऱ्यांदा भारताने नाव कोरलं. ते केवळ त्याच्या बॅटमधून निघालेल्या धावांमुळेच. आज संजू सॅमसनला लोक डोक्यावर घेऊन नाचतायत. महाराष्ट्रातलंच काय, पूर्ण देशातल्या चौकात चर्चा आहे संजू सॅमसनची, संजू सॅमसनच्या फॉर्मची आणि संजू सॅमसननं केलेल्या स्फोटक फलंदाजीची. आपल्याला संजू सॅमसन बद्दल काय वाटतं? त्या प्लेअरला एवढे दिवस चान्स का मिळाला नसेल आणि चान्स मिळाला त्यावेळेस त्याने केलेल्या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आणि आपली मतं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. देशात चौकात कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे ना त्याबद्दल जाणून घेण्यासाठी, त्या चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अशाच वेगवेगळ्या विषयांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करा, युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार.